हलेलुया हलेलुया. आज मी पवित्र शास्त्र या चॅनलमधून पवित्र ग्रंथ बायबलचे संपूर्ण वाचन आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि कृपेने करत आहे. हे माझ्या स्वर्गातील पिता, हे परमेश्वरा, येशूच्या नावाने मी आज तुम्हाला प्रार्थना करते. आम्हाला सर्वांना नेहमी आनंदी आणि आरोग्यदायी ठेवा. तसेच तुमच्या वचनांवर चालण्याची सतसत विवेक, बुद्धी, ज्ञान आणि समज आम्हाला सर्वांना द्या. येशूच्या नावाने मी प्रार्थना करते. कृपा करून स्वर्गातल्या राज्यात बसून माझी प्रार्थना ऐका, कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुमचेच आहे. ॲमेन ॲमेन. हलेलुया. पवित्र वचन. उत्पत्ती. आकाश, पृथ्वी आणि मानवाची निर्मिती. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. पृथ्वी अंधाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता. देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालत होता. देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र असे नाव दिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. देव बोलला, जलांच्या मध्यभागी अंतराळ हो, व ते जलापासून जलांची विभागणी करो. देवाने अंतराळ केले आणि अंतराळाच्या वरच्या व अंतराळाच्या खालच्या जलांची विभागणी केली, व तसे झाले. देवाने अंतराळास आकाश असे म्हटले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा दुसरा दिवस. नंतर देव बोलला, आकाशाखालील पाणी एक जागी एकत्र जमा हो व कोरडी जमीन दिसून येऊ. आणि तसे झाले. देवाने कोरड्या जमिनीस भूमी आणि एकत्र झालेल्या पाण्याच्या संचयास समुद्र असे म्हटले. त्याने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीप्रमाणे ज्यात त्यांचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे ही पृथ्वीवर येवोत. आणि तसे झाले. पृथ्वीने हिरवळ, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळांत आपापल्या जातीचे बीजे असणारी फळझाडे भूमीने उत्पन्न केली. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा तिसरा दिवस. मग देव बोलला, दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होत, व त्या चिन्हे, ऋतू, दिवस आणि वर्ष दाखविणाऱ्या होत. पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या दीपाप्रमाणे होत. आणि तसे झाले. दिवसावर सत्ता चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालवण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले. पृथ्वीवर प्रकाश देण्यासाठी, दिवसावर व रात्रीवर सत्ता चालवण्यासाठी, प्रकाश व अंधकार वेगळे करण्यासाठी देवाने त्यांना अंतराळात ठेवले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा चौथा दिवस. देव बोलला, जले जीवजंतूंनी भरून जावोत आणि पृथ्वीवर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडत. समुद्रातील मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षात त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले की फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा. समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होत. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पाचवा दिवस. देव बोलला, आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरे, ढोरे, सरपटणारे प्राणी, वन, पशु पृथ्वी उपजो. आणि तसे झाले. देवाने पृथ्वीवरील जनावरे, गुरे, ढोरे, वनपशु आणि सरपटणारा प्रत्येक जीव त्यांच्या त्यांच्या जातीप्रमाणे निर्माण केला. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी,
सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, सर्व पृथ्वी पृष्ठभागावर असलेले बीज देणारे प्रत्येक वनस्पती आणि ज्यामध्ये बीज देणाऱ्या झाडांचे फळ आहे, ते प्रत्येक झाड ही मी तुम्हास दिली. ही तुम्हाकरता अन्न असे होते. तसेच पृथ्वीवरील प्रत्येक पशु, आकाशातील प्रत्येक पक्षी, पृथ्वीच्या पाठीवर ज्यामध्ये जीव आहे त्या प्रत्येक सरपटणाऱ्या प्राण्याकरता अन्न म्हणून मी ही हिरवी वनस्पती दिली आहे. आणि सर्व तसे झाले. देवाने आपण जे जे केले होते ते सर्व पाहिले. पहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली, नंतर सकाळ झाली, हा 6वा दिवस. असे देवाने सतत 6 दिवस काम करून पृथ्वीची, मानवाची उत्पत्ती केली, आकाशाची उत्पत्ती केली, जीवजंतूंची उत्पत्ती केली, प्राणीमात्रांची उत्पत्ती केली. आणि या सर्वांवर सत्ता गाजवण्यासाठी देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्याचीही उत्पत्ती केली. देवाने जे जे बोलले ते सर्व झाले. आणि देवाने आपल्या प्रतिरूपाचे मनुष्याचीच निर्मिती केली असल्यामुळे मनुष्याच्याही मध्ये ती शक्ती देवाने प्रदान केली की मनुष्यही जे बोलेल, जे देवाच्या नावाने मागेल, जे परमेश्वराच्या नावाने मागेल, ते सर्व काही त्याला मिळेल. म्हणून येशूच्या नावाने जे जे आपण प्रार्थना करून मनापासून आणि विश्वास ठेवून जे मागतो ते सर्व आपल्याला मिळते. हालेलुया, आमेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.